आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। सरकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेला देताना खुर्चीत बसलेले खाऊराव त्यांना नाडत असतात। पैशांची मागणी करूनच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात असतो आणि असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील घडत होता। पण एक सरपंच या भ्रष्ट व्यवस्थेला एकटा नडला। न्यूज 18 लोकमतनेही या भ्रष्टाचारांवर आघात करत सरकारला दखल घ्यायला भाग पाडलंय। घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीचा व्हिडिओ लढवला हे पैसा मी तर देतो आहे। विहिरींच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी। हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या। फुलंब्री पंचायत समितीची सरपंचानं इब्रत काढली। पैसे घेता विहिरी मंजूर करायला पैसे लागतात, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर काढायला पैसे लागतात। हे पैसे घ्या पैसे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका। विहीर बांधण्यासाठी अधिकारी पैसे मागत आहेत। शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यायचे? फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर गळ्यातल्या बंडलातील नोटांची उचलण करत आंदोलन केलं। फुलंब्रीच्या गटविकास अधिकारी निलंबित। पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे। पंचायत समितीच्या समोर नोटांच्या माळा घालून आलेला आणि पैशांची उधळण करणाऱ्या या सरपंचानं भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढले। अरे गरीबाला कोण वाली आहे? गावातील विहिरी मंजूर करण्यासाठी पंचायत समितीच्या बीडीओ पैसे मागत असल्याचा आरोप या सरपंचानं केला। पैसे न दिल्यानं अडवणूक झाल्याचं सांगत गेवराई पैघाचे सरपंच मंगेश साबळे थेट गळ्यात नोटांची माळ घालून मैदानात उतरले। यावेळी त्यानं पैसे उधळत पंचायत समिती प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचेही वाभाडे काढले। शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे। त्यावेळी त्यांनी असं सांगितलं इंजिनियर साहेबांनी की मॅडमची 12% द्यावेच लागतील, लागलं तर आम्ही आमच्या पैशात कमी करू पण मॅडमच्या पैशात बिलकुल कमी होणार नाही, तेवढं तुम्हाला सहकार्य करावं लागेल। संविधानिक पद्धतीने भीक मागून 2-4 लाख रुपये जमा करून त्या कवडादेवी मॅडम आहे, ज्योती कवडादेवी, त्यांना अजून आणून देणार आहे। यावरून विरोधी पक्षानं देखील सरकारी कारभारावर निशाणा साधला। मग बीडीओ असेल, ग्रामसेवक असेल, कृषी विभाग असेल, ही सगळी मंडळी अक्षरशः शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने एक विहीर मंजूर करण्यासाठी त्रास देतात, मला असं वाटतं कधी कधी शेतकऱ्यांना वाटतं ती विहीर न घेतलेली परवडली, इतक्या पद्धतीने मानसिक त्रास होत असतो। ही सत्यता त्यांनी मांडलेली। दरम्यान विहिरींद्वारे भ्रष्टाचाराचा भरणा करणारी ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर सरकारनं याची तत्काळ दखल घेतली। संबंधित गटविकास अधिकारी ज्योती कवडादेवी यांना निलंबित केल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी जाहीर केलं। तात्काळ मी तिथल्या सीओशी बोललेलो आहे, आमचे सेक्रेटरी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि तात्काळ मी बीडीओंना त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि चौकशी लावलेली आहे। एक 8 दिवसामध्ये चौकशीचा सगळा अहवाल या ठिकाणी मागवलेला आहे। चौकशीत जर सिद्ध नसेल तर अजूनही कठोर कारवाई आम्ही त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। दरम्यान मंगेश साबळे यांनी केलेले सर्व आरोप फुलंब्रीच्या गटविकास अधिकारी ज्योती कवडादेवी यांनी फेटाळले आहेत। साबळेंनी बदनामी केल्याचा पलटवार त्यांनी केलाय। मंगेश साबळे सरपंच गेवराई पायगा यांनी जी क्लिप टाकलेली आहे ती विनाकारण बदनामीची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी मागणी करण्यात आलेली नाही। त्यांचे प्रस्ताव कालच सादर केलेले आहेत आणि ती प्रोसिजरमध्ये चालू आहे। फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे, त्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल। आज सरकारी अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असले तरी त्याला लाभार्थी ठरवण्यासाठी बसलेली यंत्रणा आजही भ्रष्टाचारानं किडलेली आहे। अनेक जण या व्यवस्थेच्या छळाला कंटाळून शरण जातात, पण साबळेंसारखा एखादाच लढवय्या चोरीचा मामला चव्हाट्यावर आणतो आणि न्यूज 18 लोकमत सारखी जनतेची वृत्तवाहिनी या भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा फाडते। त्यामुळे यापुढे तरी विहिरीतून भ्रष्टाचाराचं सिंचन करणाऱ्यांना आळा बसेल ही अपेक्षा।
छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.